हॅलो, मी गुरुदास तांबोळकर तुम्हा सर्वांचं आज नव्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आहे रविवार. तर रविवारी सर्वांना सुट्टी असते. तर मुलं आज घरातली छोटी मोठी कामं करतात. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर मुलांना सर्वात जास्त आवडतं ते की आपल्या बाईक्सला मेंटेन करायचं. तर आम्ही पण आज तेच करणार आहे, बाईक वॉश करणार आहे आपली. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. तर आपली बाईक आता तिकडं शेडकडे असते. बाईक नंतर आणतो मी. आधी आपण सगळं सेटअप करून घेऊया. आपल्याकडे बाईक धुवायची मशीन आहे, तर ती पहिला आधी मी सेटअप करून घेतो, मग त्याच्यानंतर बाईक आणतो मी. तर ही आहे आमची पाण्याची टाकी. तर हिच्यामध्ये मोटरचा पाईप सोडणार आहे. आमच्या खिडकीच्या त्या बाजूलाच लाईटचा बोर्ड आहे, तर तिकडून मी कनेक्शन घेणार इथं बाहेर. तर ही आहे आपली प्रेशर वॉशर मशीन. ही लावून मी आमची बाईक वॉश करणार आहे. तर आता आधी मी जाऊन बाईक घेऊन येतो माझी. शेडमध्ये तिथं आहे माझी बाईक. पाईपमध्ये पाणी नव्हतं, आता आधी मोटर पाणी ओढून घेईल, मग नंतर प्रेशरनं चालू होते. बघा, घरी गाडी धुण्यासाठी प्रेशर सफिशियंट आहे याचा. बघायचं प्रेशर बघा काय. बघा, फोम भरपूर झालेला आहे इथं. बाईक वॉश करून झालेली आहे आता, आणि वॉटर स्टेन्स राहतील म्हणून मी लवकरच मायक्रोफायबर क्लॉथनी पुसून पण घेतलेली आहे. आता तुम्ही बाईकची फायनल लुक बघू शकता. गाडी आता शेडमध्ये ठेवणार आहे मी. त्याच्या आधी शेडला पण क्लीन करायला पाहिजे. शेडची हालत दाखवतो मी तुम्हाला काय झाली ती. बघू शकता सगळं सामान तसंच ठेवलेलं आहे इकडं. मी कधी पण येऊन इकडं बसू शकतो, म्हणून इथे सोफ्याच्या खुर्च्या दोन आणून ठेवलेल्या आहेत. तर बघू शकता खालती पण एकदम घाण झालेलं आहे. आता आधी आपण क्लीन करूया शेड.
बाईक आणि शेड क्लीन करून झालेली आहे. आता तुम्ही फायनल लुक बघू शकता. तर मी आता घरी आहे. मम्मी मला आता बोलली की आमची जी वॉशिंग मशीन आहे ना त्याच्यामधून थोडा आवाज येत आहे, तर वॉशिंग मशीन आता मी रिपेअर करणार आहे. तर बघूया मी आता मला जमतं आहे की नाही ते. तर ही आहे आमची वॉशिंग मशीन. चालू करून दाखवतो तुम्हाला. आवाज यायलाय बघा, काहीतरी घासायला आहे त्याच्यात. तर हेच आम्ही आज फिक्स करणार आहे. तर याचं वरचं कॅप आलं बाहेर. तर इथे याच्यामध्ये आत एक स्क्रू असते, तो आम्हाला ते काढायला पाहिजे. त्याच्याने हे आमचं हे जे आहे ना हे बाहेर येते. आधी हे मी क्लीन करून घेतो. तुम्ही बघू शकता किती काळं बाहेर आलं. तर हा स्क्रू काढायचा आहे आता आम्हाला. आता स्क्रू बाहेर आलेला आहे. हे जे रोटेट होते आता हे बाहेर काढूया आम्ही. ह्याला जरा काढायला ताकद लागते. मध्ये व्हिडिओ पॉज केला होता, दोन्ही हाताने मी ओढून काढलं, ते जरा लूज केलं हे. मग आता येणार ते एका हातानं. तर हे असं आम्हाला ओढून काढायला पाहिजेत. जे तुम्ही बघू शकता हे असं येते बाहेर. बघा किती घाण झालं आत, किती घाण अडकली ते बघू शकता तुम्ही. आता हे सर्व का नाही प्रेशर गन आणूया आणि सर्व क्लीन करूया आम्ही हे. मशीन साफ झाली आता, तरी पण ब्रशने एकदा असंच स्वच्छ करून घेतो मी. हे पण क्लीन करून घेऊया. हे बघू शकता तुम्ही. आता एक नंबर फर्स्ट क्लास चकाचक झालं आहे. आता परत आता रिफिटिंग करूया आम्ही. सेम कसं आम्ही काढलं होतं तसंच हे परत बसवायचं. हे असंच आतमध्ये ढकलल्यावरती बसता येते आपण फिट. हे बघा बसलं आहे. आता हा स्क्रू आम्हाला परत लावायला पाहिजे तिथं. तर तेवढंच होतं आज. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अपकमिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.